गाईज नमस्कार. माझ्या वनिता ब्लॉग 360 तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मस्त रेसिपी घेऊन आली. तशी ती नेहमीच येते मी, पण आजची रेसिपी जरा वेगळी आहे. ती म्हणजे अशी ती मूग भाजी. तर माझी मूग भाजीची पहिली रेसिपी मी टाकलेली आहे ऑलरेडी, पण ती त्याच्यासोबत मी चणा डाळ ॲड केलेली, म्हणजे मिक्स भाजी केली ती मी, आणि फक्त मूग भाजी. तर काही लोकांची कंप्लेंट अशी असते की बोलतात की आम्ही मूग भाजी करतो तर ती फक्त जेव्हा तळतो तेव्हाच ती कडक राहते, कुरकुरीत राहते, अर्ध्या तासाने एकदम ती मऊ पडते. असं त्यासाठी मी रेसिपी आणली. तर त्याच्यामध्ये मी अशी एक वस्तू ॲड करणार की जेणेकरून तुम्ही भाजी करून झाल्यानंतर ती अर्धा एक तास मस्त कुरकुरीत आणि कडक राहणार आहे. त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर गायचं बघा, आता मी मूग भाजीसाठी मुगाची डाळ मी म्हणजे आय थिंक दोन अडीच तास मी भिजत टाकली होती. हे बघा, आणि तिला काय जास्त वेळ भिजत नाही टाकली तरी कमी वेळात पण ती चांगली भिजते. आणि यातलं बघा मी पूर्ण पाणी काढून घेतलं. आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. मग मी पाणी एकदम साईडला, म्हणजे पाणी काढून मी थोडा वेळ साईडला असं करून ठेवलं होतं की जेणेकरून ते पूर्ण सुकी होईल. आणि मग ह्या रेसिपीमध्ये सेम आपण असंच करायचं आहे. आणि त्याचबरोबर मी घेतलं आहे पोहा. तर हा आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे, तर तुम्हाला मी पुढे दाखवते. आणि त्याचबरोबर हे बघा, लसूण, अद्रक, थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची. थोडी मिरची मी जास्त घेतली कारण की भाजी थोडी तिखट असली तर खायला अजून मजा येते. थोडे जिरे आणि कढीपत्ता स्किप तुम्हाला नसेल पाहिजे स्किप करू शकता. आता याचं आपण सगळं वाटण करणार आहे. आता आपण ही जेव्हा ही डाळ आपण मिक्सरला वाटू तेव्हा एकदम म्हणजे असं बारीक नाही वाटायची, थोडी जाडसरच ठेवायची. म्हणजे तुम्ही फक्त एक साईड, म्हणजे एकच याच्यामध्ये तुम्ही फिरवली ते चालेल. जास्त एकदम बारीक नाही करायची. ती जास्त बारीक केली तर जी मूग भाजीची टेस्ट असते, जे आपण जसं पाहिजे तसं ती टेस्ट येत नाही. आणि दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला बोलले, पूर्ण पाणी काढून का घ्यायचं आहे, कारण की पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर कसं, म्हणजे पाणी तापण्याच्या ॲड अजिबात नाही करायचं आहे. एकदम सुकी, म्हणजे मी याच्यामध्ये जराही थेंबरे पाणी टाकणार नाही. तर चला, तर पहिले आपण हे पूर्ण वाटून घेऊ. भांड्यामध्ये डाळ घेतली येत आहे. याच्यामध्ये मी पोहे घेणार आहेत. हे पोहे काय मी असं नाही, पोहे फक्त आपल्या याचं जास्त असं त्याचं काही नाही, काय 1 वाटी 2 चमचे असं काही. 2-3 चमचे घेतले मी. त्याचबरोबर हे बघा, अद्रक, लसूण सगळ्याच्यात टाकणार आहे. हा कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची मी थोडं जास्त घेतलं. तुम्हाला कमी तिखट पाहिजे तर कमी घ्या. तर मिरच्या पण जरा तिखट आहेत. आणि हा जिरा. आता याचं आपण मस्तपैकी जाडसर वाटण करून घेऊ. तर हे बघा, आपलं वाटण झालं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता पूर्ण काढून घेऊ आपण. तुम्हाला मी जशी बोलले मागाशी की पूर्ण एकदम हे नाही वाटायचं, बारीक नाही वाटायचं. तर गाईज हे बघा, मी इतकं पाणी वगैरे टाकलं नाही आहे का, म्हणजे पीठ वगैरे कसलं ॲड नाही केलं अजिबात. तुम्हाला सांगितले, जे तुम्हाला मगाशी बोलले की मी एक वस्तू ॲड करणार आहे की जेणेकरून तुमची भाजी अर्धा एक तास तरी कुरकुरीत असेल, ती म्हणजे पोहे. ते पोहे टाकल्यामुळे आपली भाजी एकदम कुरकुरीत राहतात आणि एकदम कडक राहतात. चवीपुरती मीठ टाकते, मीठ टाकलं नव्हतं. राईट. आता पूर्ण मिक्स करून घेतलं मी याच्यामध्ये. आता त्याच्यात मी तुम्हाला काय काय टाकलं सगळं दाखवलं आहे. ते तुम्हाला यातलं जर काही गोष्टी स्किप करायच्या तुम्ही करू शकता, किंवा सिंपल तुम्ही फक्त आता मी हिरवी मिरची टाकली. तुम्ही याच्याऐवजी जर लाल तिखट, तुम्हाला लाल पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आता आपण भाजी काढून घेऊ. तेल तापत ठेवलं आहे. आणि डाळ बघा, डाळ मी तुम्हाला बोलली की म्हणजे बारीक नाही वाटायची. त्याचं कारण असं की जी भाजी आपण खाताना खूप छान डाळ लागते. ही डाळ अशी अर्धी सगळी, म्हणजे पूर्ण न वाटता खूप छान लागते खाताना. आणि तेल तापले का बघू, थोडंसं टाकून.
तुम्हाला जर याचा जर कसं शेप द्यायचा असेल तर तुम्ही म्हणजे वड्याचा शेप द्यायचा तर तुम्ही देऊ शकता. मी नॉर्मली टाकणार आहे. तेल तापले आपलं, टाकते आता. तर तुम्हाला आता अशा माझ्या ब्रेकफास्टच्या किंवा म्हणजे इन्स्टंट रेसिपी 10 ते 15 मिनिटात होणारी रेसिपी अशा भरपूर मी तुम्हाला शेअर केलेल्या आहे. तर तुम्ही फक्त म्हणजे तुम्हाला मी नेहमी सांगते की माझी रेसिपी फक्त बघू नका, ट्रायसुद्धा करा. आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला माझ्या रेसिपीबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर आपण कशी काढून घेऊ. मिनिमम 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आणि मूग भजी कोणाला आवडणार नाही, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच भजी आवडतात. पावसाच्या दिवसामध्ये खायला तर येतं मस्त. बाहेर पाऊस पडत असताना मस्त गरमागरम भजी. ब्राऊन होऊन द्यायचं आपल्याला मस्त. म्हणजे कसं क्रिस्पी लागतात एकदम. तुम्ही माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही याच्यासोबत सॉस म्हणा किंवा वरून चटणी वगैरे खाऊ शकता. मला तर ही भजी अशीच खायला आवडतात, नुसतीच गरमागरम. काही जणांचं म्हणणं असतं की आम्ही मग भजी बनवतो तर आमचे असे कुरकुरीत कडक नाही होत. त्यामुळे रेसिपी खास त्यांच्यासाठी स्पेशल आहे. त्यांनी तर नक्कीच बघा. असं खालीवर साखर करत राहिलं तर म्हणजे कसं चव बाजूने चांगली भजी चांगली फ्राय म्हणजे तळली जाते. आता पूर्ण कलर चेंज झालाय तर आपण काढून घेऊ आता. मला आवाज येत असेल. आता आपण पुढची टाकून घेऊ. तर हे बघा दाखवते तुम्हाला. हे बघा एकदम मला आवाज येत असेल. एकदम छान म्हणजे एकदम जशी तुम्हाला मग भजी पाहिजे तशीच. हे बघा एकदम कडक झाले जसे तुम्हाला बोलले कडक आणि कुरकुरीत होते. हे बघा अजिबात मऊ झालेली नाही आहे. असे तोडायला पण एकदम कडकच लागते त्यामुळे खायला पण
खायला तर त्याच्यामुळे एकदम मस्त लागेल खायला. यासोबत चटणी असेल तर अति उत्तम. चटणी पण झाली, आपण काढून घेऊ. तर आता आपण याच पद्धतीने बाकीचे काढून घेऊ. तर गाईज हे बघा, आपली भजी रेडी आहे. मूग भजी हे बघा किती छान दिसत आहेत. एकदम कडक आहे, तुम्हाला दाखवले मी. आणि तोडायला पण एकदम कडक आहेत. हे बघा एकदम कुरकुरीत झाले आहेत, जसं तुम्हाला मी सांगितलं तसं व्हिडिओमध्ये. आता पटकन रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. गाईज तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि फक्त बघू नका, लाईकसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा ती ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ती जमली की नाही जमली. माझ्या रेसिपी तुम्हाला काय वाटतं काय नाही हे सुद्धा मी नेहमी तुम्हाला सांगत असते. पण ट्राय तर नक्की करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि नेहमीप्रमाणे जे माझ्या चॅनलवरती जे नवीन असेल त्यांनी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.